आता बातमी येते तुळजापुरातून। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले त्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेचा मुलगा पावसाळ्यापर्यंत जेलवारी करू शकतो अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांवरती जोरदार निशाणा साधत केली आहे। एवढी भीती वाटते आम्हा लोकांना, भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय, मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार। तेवढी मोठी ताकद आहे हो, एकाकडे 20 आमदार आहेत, दुसऱ्याकडे 0 आहे, बाप रे। आणि आमच्याकडे तर 132 आहे। तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर? आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो। मराठी माणसाच्या हितासाठी दोघे एकत्र असं मग आम्ही काय पाकिस्तानवरून आहे काय? केलेलं आहे की आता डायरेक्ट बातमी देणार नाही। बाकी काही एवढ्या चांगल्या पुण्य जागी विधर्मीय लोकांची नावं आणि प्रश्न विचारू नये अशा मताचं मी आहे। जे हिंदू धर्माचा द्वेष करतात, जे आमच्या महाकुंभाला नावं ठेवतात, त्या अशा विधर्मी लोकांचं नाव तुम्ही एवढ्या पवित्र स्थानी कसं घेता हा माझा तुम्हाला उपप्रश्न आहे। राज्याच्या राजकारणावर दोन्ही ठाकरे एकत्र आल्यावर एक लक्षात घ्या, परत तुम्हाला सांगतो, शेवटी तो त्यांचा वैयक्तिक कौटुंबिक विषय आहे। कोणी यावं ते भांडताना आपल्याला विचारून भांडले नाहीत, एकत्र येताना आपल्याला एकत्र सांगणार नाहीत। पण खरं म्हटलं तर डिनो मोरियावर होणाऱ्या ज्या कारवाया आहेत, जी मातोश्रीची सून म्हणून त्याला ओळखतात, त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे। कारण का त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केसमध्ये आहे। कारण का डिनो मोरिया हा संध्याकाळी कोणाबरोबर बसायचा, उठायचा, कोणाबरोबर त्याचे भावनिक आणि कदाचित शारीरिक संबंध असू शकतात, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून या त्या सगळ्या प्रकरणावरून लक्ष विचलित करावं, दुसरीकडे हटावं, आणि म्हणून हे सगळे वक्तव्य देण्याचा कार्यक्रम आहे। हे सगळं डिनो मोरियाच्या केसच्या संबंधितचे सगळे विषय आहेत। आम्ही काल असं सांगितलं होतं की आम्ही असे चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट ना, दोन भाऊ कोणाचा कुटुंब अगर एकत्र येत असेल तर कोणाला वाईट वाटणार? चांगलीच गोष्ट आहे ना। कोणाचं कुटुंब अगर परत एकत्र येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे। पालिका निवडणुकीसाठी अडचण येणार नाही का? दोन भाऊ एकत्र मुंबई महानगरपालिकेचं काय? महाराष्ट्राच्या जनतेने 2024 ला एकाला 20 आमदार दिले, दुसऱ्याला 0 दिलेले आहे। भरपूर ताकद आहे। आम्ही एवढं घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाहीये। एवढी भीती वाटते आम्हा लोकांना, भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय, मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार। तेवढी मोठी ताकद आहे हो, एकाकडे 20 आमदार आहेत, दुसऱ्याकडे 0 आहे, बाप रे। आणि आमच्याकडे तर 132 आहे। तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर? आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो। मराठी माणसाच्या हितासाठी दोघे एकत्र असं बोलून मग आम्ही काय पाकिस्तानवरून आहे काय? आम्ही काय पाकिस्तानवरून आहे का? काय हो, आम्ही सगळे पाकिस्तानचे आहेत का? त्यांचं म्हणणे की ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे। ठाकरे ब्रँड हिंदुत्व सोडल्यामुळे संपलेला आहे। बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व हे अटूट नातं आहे। ज्यांनी आज हिंदुत्व सोडलं त्यांना हे असेच रसातळाला गेलेले आहे। म्हणून ठाकरे ब्रँड हे हिंदुत्व सोडल्यामुळे आहे, मला एक लक्षात घ्या। आव्हाड म्हणाले की नितेश राणे हे रामाचा अवतार घेतील, विष्णूचा सुद्धा अवतार घेतील। बघा असं आहे ना, हिंदू धर्माच्या मध्ये आम्ही फार लहान आणि आम्ही त्यांचे अनुयायी आहोत। आणि म्हणून मी कुठल्या तरी हिंदू धर्माच्या ह्या देवी देवतांना मानणाऱ्यापैकी मी आहे। अवतार कोणाचा घ्यावं एवढं का मी मोठा नाही, पण किमान हिंदू धर्माच्या देवी देवतांची तरी माझं नाव जोडलं ना। मोहम्मद अलीजींना, औरंग्या, टिप्या, यांच्यावर तो माझं नाव जोडलं नाही ना, ह्याचं माझं समाधान आहे। मी ज्या धर्माचा आहे त्या धर्माच्या देवी देवतांबरोबर अगर माझं नाव कोण एकाच श्वासात घेत असेल ना तर मला अभिमान आहे त्या गोष्टीचा। पण हिंदू धर्मात राहून औरंग्याची चाकरी करायची, मोहम्मद अली जिल्ह्याची चाटायची, एवढं तर माझ्याकडून होणार नाही जे आमच्या जितुद्दीनचं होतं।